काय होतं की जेव्हा आपण घाबरून जातो, तेलकट आलं म्हणून घाबरून जातो आणि अशा तापमानामध्ये जेव्हा हायड्रोजन आणि पॅरॉक्साईड सारखा स्प्रे घेतो, मग त्यावेळेस काय होतं की आपल्या डाळिंब झाडाचे पानं आहेत ते जसे उकळत्या तेलात तळून काढल्यासारखे पापडसारखे होऊन जातात. पानावर जे पाणी पडतं आपल्या स्प्रेचं, तिथं जागेवर तापमानामुळं वाफ होते आणि ती वाफेची परत ह्युमिडिटी होते. जेवढे स्प्रे घेणार तेवढा तेलकट वाढतो. आत्ताच्या कंडिशनला जी फळांची साईज थांबलेली आहे, तर ती झाडाने स्वतःहून थांबवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे आणि पाऊस पडण्या अगोदर आपल्याला आपल्या बागेमध्ये काय काय कामं करायची आहेत आणि कोणती कामे करायची नाही आहेत ते या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. मग आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बागेमध्ये जर तण असेल, गवत असेल, जे काही गवत असेल, जे जसेच्या तसं राहू द्यायचं आहे. आपल्याला ह्या वेळेस कुठलंही ब्रश कटर करायचं नाही आहे, गवत कट करायचं नाही आहे, गवत काढून घ्यायचं नाही आहे. जे जसं गवत आहे तसंच्या तसं राहू द्यायचं आहे. गवताला कुठलाही हात लावायचा नाही. कारण काय होणार आहे, आता उन्हाळ्याभर ही जमीन तापलेली आहे आणि आपण जर हे गवत कापून घेतलं आणि पाऊस पडला त्यावेळेस हे जमीन तापलेली आहे आणि या जमिनीतून तापलेल्या जमिनीतून जेव्हा वाफा निघतील, जमिनीतल्या आतली उष्णता निघेल, त्यावेळेस सर्वात जास्त तेलासाठी पोषक वातावरण आपल्या बागेमध्ये तयार होईल. म्हणून आपल्याला तेलकट रोग वाढू नये म्हणून सर्वात आधी सर्वात स्वस्त नैसर्गिक जो पर्याय आहे, तो म्हणजे आपल्या बागेला जे गवत आहे जसंचं तसं आपल्याला तिथं राहू द्यायचं आहे, ते गवत काढायचं नाही आहे. फक्त आपल्या बागेमध्ये जर समजा हे काँग्रेस गवत असेल, हे असं काँग्रेस गवत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, हे गवत आपल्याला अर्ध्यातून कट करून टाकायचं आहे. जर हे काँग्रेस गवत झाडामध्ये घुसत असेल, खूप वाढलेलं असेल, फक्त काँग्रेस गवत, बाकीचे सर्व गवत राहू दे, फक्त काँग्रेस गवत अर्ध्यातून कट करून घ्यायचे, काढून घ्यायचे, ते उपटायचं नाही आहे. म्हणजे काय होतं, काँग्रेस गवत जास्त वाढलं आणि झाडात जर गेलं, तर काँग्रेस गवतमुळं मिलीबग वाढते आणि मिलीबगचा मग आपल्या फळांवर त्याचा परिणाम होत असतो. मग आपल्या फळांचं नुकसान होत असतं. म्हणून मिलीबग वाढू नये म्हणून आपल्याला काँग्रेस गवत हे अर्ध्यातून आत्ता कट करायचं आहे, आत्ता उपटून टाकायचं नाही आहे. आणि जर जिथं आपले बंचेसमध्ये फळं असतील, तर त्या बंचेसमधल्या फळांमध्ये आपण मध्ये पाहून घेणं गरजेचं आहे, तिथं मिलीबग आहे का? जर मिलीबग असेल तर तिथं आपण एखाद्या काट्याने किंवा काडीने ते मिलीबग काढून घ्यायचं आहे, साफ करून घ्यायचे. जे बंचेसमधले फळं आहेत त्यांच्यामध्ये मिलीबग असेल, तो काडीने किंवा काट्याने साफ करून घ्यायचा आहे आणि एखादा मिलीबगवरचा स्प्रे घेऊन घ्यायचा आहे. आत्ताच्या कंडिशनला जी फळांची साईज थांबलेली आहे, तर ती झाडाने स्वतःहून थांबवलेली आहे. कारण आता झाड स्वतःमध्ये स्टोरेज करेल आणि पाऊस पडल्यानंतर ते स्टोरेज दुपटीने फळांकडे पाठवेल आणि फळांची साईज आपोआप पाऊस पडल्यानंतर चांगली होणार आहे. म्हणून मग आपण आता कुठल्याही झाडाला स्ट्रेस द्यायचा नाही, झाडाकडून बळजबरीने फळांची साईज करून घ्यायची नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी सध्या आपल्याला थांबून घ्यायच्या आहेत. पाऊस पडल्यानंतर आपण पुढं परत आपल्या पद्धतीने जे काही असेल ते प्रयोग करायचे आहेत. पण आता तरी कुठल्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाही, जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज राहील, झाडामध्ये ताकद राहील आणि झाड पुढं प्रतिकार करण्यासाठी सक्षम राहील. म्हणून ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या लक्षात घ्यायच्या आहेत. तर आता ज्यांच्या बागेमध्ये तेलकटचं प्रमाण आत्ताच वाढलेलं आहे आणि त्यांनी हार्ड स्प्रे घेतलेले आहेत, कडक स्प्रे घेतलेले आहेत, म्हणजे त्यांनी थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. काय होतं की जेव्हा आपण घाबरून जातो, तेलकट आलं म्हणून घाबरून जातो आणि अशा तापमानामध्ये जेव्हा हायड्रोजन आणि पॅरॉक्साईड सारखा स्प्रे घेतो, मग त्यावेळेस काय होतं की जे डाळिंब झाडाचे पानं आहेत ते जसे उकळत्या तेलात तळून काढल्यासारखे पापडसारखे होऊन जातात. म्हणून मग ते पापडसारखे झाल्यामुळे त्या पानांमध्ये ताकद राहत नाही, झाडी वीक होतं. मग रोग तर मरतो पण झाडी वीक होऊन जातं. म्हणून आताच्या कंडिशनमध्ये अशा तापमानामध्ये आपल्याला हायड्रोजन पॅरॉक्साईडचा स्प्रे घ्यायचा नाही आहे. तेलकट असो किंवा नसो तरी घ्यायचा नाही आहे. आणि बरेचसे शेतकरी प्रिव्हेंटिव्ह म्हणूनही हायड्रोजन पॅरॉक्साईडचा स्प्रे घेत असतील, तर त्यांनी हायड्रोजन पॅरॉक्साईडचा स्प्रे घ्यायचाच नाही आहे. आणि ज्यांचा घेतला गेला आहे, तर त्यांनी आता फक्त पानांना काळुंकी कशी येईल, पानं मजबूत कशी होतील आणि झाड स्ट्रॉंग कसं होईल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि त्याच्या नंतर आपण जर कडक बुरशीनाशकं घेणार, हार्ड बुरशीनाशकं घेणार, तर परत झाडाची प्रतिकारशक्ती कमी होईल आणि मग परत पाऊस पडल्यानंतर परत अजून रोगांचं प्रमाण वाढेल. म्हणून आत्ता पाऊस नाही आहे, तर त्या पिरियडमध्ये आता काय करायचं आहे, जास्त स्प्रे घ्यायचे नाही आहेत. आपण जेवढे स्प्रे घेणार तेवढा तेलकट वाढतो. म्हणजे काय होतं, आता टेम्परेचर आहे, तापमान आहे आणि परत आपण तेलकट आलं आहे म्हणून जेवढे जास्त स्प्रे घेणार
आणि झाडावर पाणी पडणार आणि पाणी पडलं, पानावर जे पाणी पडतं आपल्या स्प्रेचं, तिथं जागेवर तापमानामुळं वाफ होते आणि ती वाफेची परत ह्युमिडिटी होते. आता काय होतं, आपण तेलकट आलं म्हणून घाबरून जातो आणि लगेच स्प्रेवर स्प्रे करतो आणि एवढ्या तापमानात आपण जर स्प्रे घेतले तर झाडावर काय होतं, स्प्रेचं पाणी पडतं आणि तेच पाणी आपले जे तेलकटचे जीवाणू आहेत त्यांना जगण्यासाठी ते वापर करून आणि परत वाढतात. म्हणजे आपण स्प्रे केलेल्या पाण्याचा जगण्यासाठी ते वापर करून ते परत वाढतात. म्हणजे अशी कंडिशन होते. म्हणून आपल्याला स्प्रेचं अंतर वाढवायचं आहे. आत्ताच्या कंडिशनला स्प्रे एवढे घ्यायचे नाही आहे आणि जास्त स्प्रे घेण्याची गरज नाही. उलट आपण ह्या तापमानामध्ये, आता पाऊस नाही आहे तर ह्या कंडिशनमध्ये जास्त स्प्रे आपल्याला, कुठलेही हार्ड स्प्रे आपल्याला घ्यायचे नाही आहे. आता फक्त जर स्प्रे घ्यायचे जरी असलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून, किंवा आपल्याला रोगावर जर घ्यायचंच असलं, तेलकट रोगावर जर घ्यायचं असलं, तर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुडोमोनास आणि बॅसिलसचा स्प्रे घेऊ शकतो आणि तेलकट रोगासाठी सुडोमोनास बॅसिलसचा स्प्रे सर्वात चांगला आहे. म्हणून सुडोमोनास बॅसिलसचा स्प्रे घेऊ शकतो. ड्रिपद्वारेही आपण सुडोमोनास बॅसिलस सोडू शकतो आणि जर वाटलंच तर एखादी स्लरी करून पण आपण सोडू शकतो. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्ती तयार करायची आहे. कुठलंही असं औषध मारायचं नाही की त्याच्याने झाडाची प्रतिकारशक्ती कमी होईल.